नवरात्र उत्सव अगदी काही दिवसांवर आलेला आहे आणि यामुळे सगळ्या महिलांनो आणि पुरुषांनो काही महत्त्वाचे नियम पाळण्याची विनंती मी सर्वांना करते। नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवी सूक्ष्म रूपात आपल्या घरात उपस्थित असते आणि तिचा आपल्या जीवनावर परिणाम होतो। त्यामुळे आपण काही नियम पाळणे अत्यावश्यक आहे, ज्यामुळे आपल्याकडून कोणतीही चूक होणार नाही आणि आपले जीवन सुखी आणि आनंदी राहील। जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या आयुष्यात फक्त सुख आणि शांती असावी, तर नवरात्रीच्या या 9 प्रभावी दिवसांमध्ये काही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे। हे नियम सोपे आहेत आणि मी त्यांचा विस्ताराने उल्लेख करणार आहे। यांचे पालन केल्यास तुम्हाला नवरात्रीचे संपूर्ण फळ मिळेल, अगदी तुम्ही घटस्थापना किंवा उपवास करत नसले तरीही। नवरात्रीचे महत्त्वाचे नियम 1. स्वच्छता। देवीला स्वच्छता खूप प्रिय आहे, त्यामुळे घर आणि पूजेच्या जागेची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे। 2. मंगल कलश स्थापना। घरात मंगल कलशाची स्थापना करा, जो मांगल्याचे प्रतीक आहे। 3. दुर्गा सप्तशतीचा पाठ। 9 दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ कमीत कमी एकदा तरी करा। शक्य असल्यास एकापेक्षा जास्त वेळा पाठ करा किंवा शांतपणे ऐका। 4. घट पूजन। घट बसवताना फक्त देवीचा टाक किंवा मूर्तीच ठेवा, इतर देवांची स्थापना या काळात करणे योग्य नाही। 5. अन्य देवांची पूजा। इतर देवांची रोजची पूजा आंघोळी नित्यनेमाने करावी। 6. केस व नख कापणे टाळा। नवरात्रीच्या 9 दिवसांत केस व नख कापणे आणि पुरुषांनी दाढी करणे टाळावे। 7. उपवास करणारे लोक तिखट, खारट पदार्थ खाणे टाळावे। फळ, दूध, ड्रायफ्रुट्स आणि साधे पदार्थ उपवासासाठी वापरा। 8. एक घट प्रति घर। एकाच घरात एकच घट बसवावा। जर तुमच्या सासरकडून घट बसवला जात असेल तर तुम्ही दुसरीकडे घट बसवू नका। उपवास करताना प्रत्येकाची प्रकृती महत्त्वाची आहे। बीपी, शुगर, प्रेग्नन्सी असणाऱ्या व्यक्तींनी त्यांची तब्येत लक्षात घेऊन उपवास करावा किंवा टाळावा। या सर्व नियमांचे पालन केल्यास देवीचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर असेल आणि तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती नक्कीच येईल।